नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत राजमाची भाजी. तर सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये तेल टाकून घेऊ. त्यानंतर त्याच्यात तमालपत्र, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि अद्रक आणि लसूण बारीक चिरून टाकलं आहे. ते थोडंसं फ्राय झाल्यावरती आपण कांदा बारीक चिरून टाकायचा आहे. तो पण जरा शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्यानंतर आपण टोमॅटो बारीक चिरून टाकूया. नंतर गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर आणि आता हे टोमॅटोची पेस्ट परत टाकायची आहे. व्यवस्थित फ्राय करून झाल्यावरती मसाले वगैरे. आणि हे आपण घरगुती खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकलं आहे. आणि मसाले वगैरे टाकण्याच्या अगोदर आपण एका बाजूला हे राजमा बॉईल करायला ठेवलं होतं. तर बॉईल करताना त्याच्यामध्ये पाणी, राजमा आणि खडे मसाले टाकले होते, म्हणजे काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि थोडंसं तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये. तर हे आपण आता बॉईल झाल्यावरती त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि आपण झाकण लावून ठेवू जरा शिजे तोपर्यंत. शिजल्यावरती त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. आणि नंतर शिजल्यानंतर शेवट अगदी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊ, जरा चवीनुसार. थोडी जरा वेगळीच टेस्ट येते. एक 15-20 मिनिटानंतर शिजल्यावरती भाजी एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ. नक्की बघा ही रेसिपी बनवून आपण, कशी लागते ती. एकदम मस्त लागेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तात्याभाऊची रेसिपी.